पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर सेक्टर 15 येथील घरकुल सोसायटीच्या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर मिनी हायमासचे लोकार्पण करण्यात आले। भाजपाचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या पाठपुराव्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सदर मिनी हायमास बसविण्यात आले आहेत। लोकांच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर आहोत अशी भावना यावेळी भाजपाचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी व्यक्त केली। नमस्कार। पनवेल महानगरपालिका 1 ऑक्टोबर 2016 साली गठीत झाली। त्यानंतर आपण बघितलं असेल की आमचे कार्यसम्राट आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा आणि पनवेल महानगरपालिकेचा क्षेत्रामध्ये विकास मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला होता। या ठिकाणी नागरिकांना चांगल्या दर्जाची चांगले कामं आणि चांगल्या दर्जाची कामं इथे झाली पाहिजे, त्या ठिकाणी झाली पाहिजे याकरिता आमचे सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब नेहमी कार्यरत असतात आणि काम करत असतात। आपल्याला कल्पना असेल घरकुल ही जी वसाहत आहे ही खूप जुनी वसाहत आहे आणि या ठिकाणी असलेलं हे गार्डन या घरकुलमध्ये 1396 फ्लॅट आहे आणि 1396 फ्लॅटचे नागरिक, लहान मुलं, ज्येष्ठ लोक या ठिकाणी येत असतात आणि हा जो परिसर आपण बघत असेल मग हा या ठिकाणी मोठे मोठे उत्सव आणि जयंती साजरी होत असते। या ठिकाणी आपण उभं आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पाचा आणि देवी माताचा उत्सव या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या घरकुलचे नागरिक करत असतात। पुढचा भाग बघितला तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करत असतात। आता आपल्याला कल्पना असेल येणाऱ्या 14 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती आहे आणि या जयंतीच्या अनुषंगाने आणि आपल्याला कल्पना असेल हा जो महिना आहे हा सणांचा आणि जयंतीचा महिना आहे। मग आपण बघितलं असेल की रामनवमी होऊन गेली, नवीन वर्षाचा गुढीपाडवा होऊन गेला, आता सन्माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येत आहे, अशा हनुमान जयंती आता येत आहे। अशा विविध कार्यक्रमाला औचित्य साधून या लाईटचं आम्ही उद्घाटन लोकार्पण आज या सगळ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आज आमच्या इकडच्या ज्येष्ठ लोकांना इथे आमदार असल्यामुळे वरती चढताना खाली उतरताना त्रास होतो, मुलांना इथे येण्यासाठी त्रास होत होतो। हा त्रास दूर करण्यासाठी नागरिकांची ज्येष्ठांची मागणी होती आणि ती आज पूर्ण करण्यात आलेली आहे। सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आज या लाईटीचं लोकार्पण पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले। नागरिकांनी इथे मोठ्या संख्येने नागरिक या लोकार्पणासाठी उपस्थित होते म्हणून त्यांचा मी धन्यवाद देतो। घरकुलच्या प्रत्येक समस्यासाठी जेव्हाही मला नागरिक इथे बोलवेल मी नक्कीच ते सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वासही व्यक्त करतो आणि या ठिकाणी सगळ्या नागरिकांचं स्वागत करून धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी घरकुलच्या गार्डनच्या दोन्ही गेटवर आयुक्त साहेबांनी हायमास लहान मुलांची, स्त्रियांची आणि बच्चे मंडळींची एकदम खास व्यवस्था झालेली आहे आणि बाविस्कर साहेबांनी इथून पुढे असेच आमच्या घरकुलवर प्रेम राहावं आणि जे काय आम्ही मागणी करेल ती छोटी कामं काय असतील ती पूर्ण करावीत अशी आमची मकरंद विहार संस्था आणि घरकुलच्या वतीने त्यांना एक विनंती करत आहे आणि हे लाईट लावल्याबद्दल त्यांचे मकरंद विहार सोसायटीतर्फे आभार। गार्डन समोरील स्पेस होता त्या स्पेसमध्ये जे हायमास लाईट त्याबद्दल मी आपल्या विभागाचे नगरसेवक बाविस्कर साहेब यांचं मी आभार मानतो। आमच्या मागच्या सोसायटीतर्फे तुमच्या सोसायटीतर्फे मनोहर बाविस्कर साहेब यांनी जे इथे लाईट वगैरे लावली आहे त्याकरता त्यांचे आम्ही आभार मानतो। तसेच खारघर सेक्टर 15 रहिवासी संघ सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे त्यांचा आम्ही आभार मानतो। असंच काम त्यांनी करत राहावं। गार्डन आहे, गार्डनची अजून शोभा वाढवावी हे त्यांच्याकडे आम्ही खरं तर एक चांगला खंदा कार्यकर्ता आहे। जरी माझी नगरसेवक जरी असले तरी सर्वसामान्यामधले बाविस्कर आमचे मित्र आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण बघितलं हे आज हे गार्डनकडे झालं आणि गार्डनमध्ये बऱ्याच ठिकाणी अंधाराचा असाच आणि त्याच्या निदर्शनास बाब जेव्हा रहिवाशांनी आणून दिली तेव्हा बाविस्कर साहेबांनी
म्हणजे सूचना प्रयत्न करून आता परिश्रम करून आणि थोडेसे संपर्क करून फॉलोअप घेऊन एक चांगली या 2 ठिकाणी या जे 2 उत्तुंग असे चांगला लाईट लावलेले आहेत त्यामुळे हायमास प्रकारचाच आहे तो प्रकार, पण अतिशय चांगला उजेड असतो. आता आधी ते म्हणजे वयोवृद्ध जरी उशिरापर्यंत सुद्धा इथे राहू शकतात, त्यांना सुद्धा मच्छर वगैरे येतात चालवतात. तर मी सर्वप्रथम आमच्या महालक्ष्मी सोसायटीच्या वतीने बावीसकर साहेब आपले आभार मानतो आणि संपूर्ण या ठिकाणी आता तुम्ही सगळे जाणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे आणि या जयंतीसाठी जो आम्ही पुढचा प्रथम दर्शनी जो गेट आहे त्या ठिकाणी आम्ही मंडप असतो आणि तिकडे आता सगळं प्रकाशन झाल्यामुळे साधारणपणे त्या ठिकाणी काम करायला आम्हाला बऱ्यापैकी मदत होते. त्याबद्दल मी तहसीलला बौद्ध सेवा मंडळाच्या वतीने सुद्धा बावीसकर साहेब तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र.